नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा शुक्रवारचा या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये काल एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला, एक पुलबॅक बघायला मिळाला. नो ट्रेडिंग झोन मार्केटनी ब्रेक केला. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स आणि त्याच्यानंतर परत डाऊन साईड मोमेंटम कंटिन्युएशन. ज्या पद्धतीने प्राइस ॲक्शन बनतीये, ज्या पद्धतीने चार्ट पॅटर्न बनतोय, मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आपल्याला कंटिन्युअसली बघायला मिळत आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर वन डायरेक्शनमध्ये मार्केट होतं आणि व्यवस्थित पद्धतीने मार्केटने एक पुलबॅक घेतला. मार्केटने व्यवस्थित पद्धतीने एक प्राइस ॲक्शन क्रिएट केली, सपोर्ट ब्रेक केले आणि त्याच्यानंतर मार्केटने जो गॅप पेंडिंग होता, तो गॅप पेंडिंग फील केला आणि त्याच्यानंतर आणखी कंटिन्युएशन मार्केटने दाखवलं. ओव्हरऑल जर बघितलं तर वन डायरेक्शनमध्ये सेलिंग मोमेंटम आपल्याला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये बघायला मिळाला. आणि लास्टचे 15 दिवसापूर्वी जर आपण बघितलं तर कालच्या व्हिडिओमध्ये पण मी डिस्कस केलं होतं की मार्केटमध्ये थोडेसे जे मोठे लोक असतात ते सुट्टीवरती जातात आणि आता सुट्टी संपलेली हे आपल्याला चार्टवरून बघायला मिळते. आणि ज्या पद्धतीने ग्लोबल सिनेरिओ आहेत, ज्या पद्धतीने मार्केटमध्ये न्यूज फ्लो होता ते मार्केट थोडंसं आपल्याला नेगेटिव्ह परफॉर्मन्स करताना दिसत आहे. ओके, सो ओव्हरऑल जर बघितलं तर शार्प सेलिंगचा ट्रेडिंग सेशन आपल्याला काल आणि आज बघायला मिळाला. तर तुमचा ओव्हरऑल ट्रेडिंगचा सेशन कसा होता हे तुम्ही जर कमेंट करून सांगितलं तर भरपूर लोकांना त्या कमेंट वाचता येतील. मी देखील वाचत असतो आणि कमेंट आवर्जून करत जावा, कारण की काय होतं 2-2 सुट्ट्या असतात, कमेंट मी सगळ्याच्या सगळ्या वाचत असतो, नॉर्मली पण वाचत असतो. परंतु काय होतं की माझ्या व्यतिरिक्त जे पण अजून लोक व्हिडिओ बघतात ते देखील लोक कमेंट वाचतात आहे. मग प्रत्येकाचं ओपिनियन मार्केटबद्दल काय, प्रत्येकाचा ट्रेडिंगचा सेशन कसा होता हे जर तुम्ही डिटेलमध्ये कमेंटमध्ये सांगत असाल तर त्यातनं देखील ओके खूप लर्निंग मिळते बघायला. ओके, तर नक्की आवर्जून कमेंट करत जावा. आता सोमवारसाठी आपल्याला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचा डिटेलमध्ये ॲनालिसिस करायचं आहे. काय प्राइस ॲक्शन बनते, सपोर्ट रेजिस्टन्स काय बनतात ते, स्विंग काय बनतात ते, स्ट्रक्चर काय बनतंय, डिमांड सप्लाय झोन काय बनतोय, ह्याचं डिटेलमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघत जावा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, आणि या व्हिडिओचा लाईकचा गोल आहे 2000 लाईक आणि 400 कमेंट. आय होप या व्हिडिओमध्ये तरी कंप्लीट होतील. ओके, आता ओव्हरऑल जर बघितलं तर स्ट्रक्चर नेगेटिव्ह दिसते. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. लास्ट व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण इकडनं नेगेटिव्ह मोमेंटम निफ्टीने दाखवलं होतं. जवळजवळ 280+ पॉईंटचा नेगेटिव्ह दिवस होता. निफ्टी गॅपडाऊन ओपन झाला, पहिली कॅन्डल जर बघितली तर 100 पॉईंटची एक सिंगल कॅन्डल तयार झाली आणि त्याचा रेजिस्टन्स जर बघितला तर नो ट्रेडिंग झोनचा 25,940चा रेजिस्टन्स होता, जे की आपण काल लेवल बघितली होती. ओके, आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण हे देखील डिस्कस केलं होतं की एक वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम आलाय. गॅपडाऊन जर ओपन होत असेल तर एक शार्प पुलबॅक बघायला मिळू शकतो आणि इकडे जर बघितलं तर ही ग्रीन कॅन्डल आपल्याला बघायला मिळाली. त्याच्यानंतर जर बघितलं तिकडे प्राइस ॲक्शन, अशा पद्धतीचे प्राइस ॲक्शन आपण काल बघितलं होतं की कन्सोलिडेशन करून लेवल ब्रेक करून मोमेंटम देते, कन्सोलिडेशन करून लेवल ब्रेक करून मोमेंटम देते, कन्सोलिडेशन करून लेवल ब्रेक करून मोमेंटम देते. तिकडे पण बघा कन्सोलिडेशन केलं, वरती गेलं, मोमेंटम बघा 25,856ची जी आपण नो ट्रेडिंग झोनचा सपोर्ट डिस्कस केला होता तो ब्रेक केला. इकडे पण ब्रेक केला होता, परंतु इकडे प्राइस ॲक्शन नव्हती. आता खूप साऱ्या लोकांना प्राइस ॲक्शन माहिती असेल, काहींना माहिती नसेल, परंतु इकडे जर बघितलं तर ही लेवल डायरेक्ट ब्रेक झाली. इकडे कुठली प्राइस ॲक्शन बघायला मिळणार नाही. परंतु इकडे जर बघितलं तर 25,900 वरती एक राऊंड लेवलवरती रेजिस्टन्स डबल टॉप क्रिएट करून एक इकडे ट्रेंड लाईन क्रिएट करून मार्केटनी सपोर्ट ब्रेक केला. इकडे तुम्हाला कुठली ट्रेंड लाईन बघायला मिळत नाही. आणि हेच मी सांगत असतो की प्राइस ॲक्शन शिकण्याचा प्रयत्न करत जावा. सपोर्ट, रेजिस्टन्स, टप्पा कन्सेप्ट, स्विंग आणि प्राइस ॲक्शनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत, शिकवलेल्या आहेत प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये. आणि जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्सची लिंक दिलेली आहे. इंटरेस्टेड असाल तुम्ही शिकण्यासाठी
तर नक्की जॉईन करू शकता. ओके. आता त्याच्यानंतर बघा प्राइज ॲक्शन झाल्यानंतर इकडनं एक वन डायरेक्शनमध्ये मुवमेंट. आता ज्याला प्राइज ॲक्शनचं नॉलेज आहे त्याला ह्या गोष्टी जरा समजायला सोप्या गेल्या असतील, परंतु प्राइज ॲक्शनचं नॉलेज नसेल तर मग इकडे जर बघितलं तर हा जो गॅप होता तो गॅप फिल केला आहे निफ्टीने आणि क्लोजिंग जर बघितली तर 25,683ची ॲव्हरेज क्लोजिंग आहे, जे की बेरिश क्लोजिंग बघायला मिळते. ओके. आणि जी रेंज होती इकडे, ही आपण रेंज डिस्कस करत होतो लास्ट टाइम पण, ही रेंज आपण 25,700च्या आसपास, 25,800, 25,900च्या आसपास ह्या ज्या सपोर्ट रेंज होतात त्या निफ्टीने ब्रेक केल्या ते. परंतु आता काय होतं की इकडे काय होतं की मार्केट आपल्याला इकडनं बघायला मिळते की नेगेटिव्ह 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 बघायला मिळते आणि आता मार्केटने एक सपोर्ट ब्रेक केलाय. त्यामुळे थोडंसं आता इकडे तुम्हाला दिसते की बाबा मार्केटमध्ये एक नेगेटिव्ह पॅटर्न आपल्याला बघायला मिळतोय. परंतु आता लगातार 2 दिवस शार्प सेलिंग बघायला मिळाली आहे. एक हेल्दी पुलबॅक बघायला मिळालं नाही. म्हणजे मार्केटचं नेचर जर बघितलं तर मार्केट अशा पद्धतीने चालतं, लोवर लो लोवर लो लोवर लो करत. ओके. वरती जाताना एक हायर हाय हायर हाय अशा पद्धतीने चालतं. मार्केट अशा पद्धतीने नाही चालत. खाली येताना असं, वरती जाताना असं, अशा पद्धतीत प्रायजेक्शन बनत नाही मार्केटची. ओके. म्हणजे शक्यतो मार्केट अशा पद्धतीने प्रायजेक्शन क्रिएट करून चालत असतं, हायर हाय लोवर लो. परंतु आता जर बघितलं तर 2 दिवस कंटिन्युअसली निगेटिव्ह प्रायजेक्शन आपल्याला बघायला मिळते. एक हेल्दी पुलबॅक नाही आहे. त्यामुळे डायरेक्ट जर आपण निगेटिव्ह साईडचा विचार करत असाल तर रिस्क फॅक्टर वाढते. आता नेक्स्ट सपोर्ट जर बघितलं तर हा बघायला मिळतोय. मग एक निगेटिव्ह इकडनं जर बघितलं तर एक ही बुलिश मोमेंटम दाखवली होती लास्ट टाइम. एक निगेटिव्ह प्रायजेक्शन इकडे आहेतच आहे. हा एक टेक्निकली सपोर्ट आहे. तर इकडनं जी सुरुवात झाली बेरिजची तर हा एक सपोर्ट आहे. आता इकडे रिसेंटली जर बघितलं हा एक आणि हा एक सपोर्ट आहे. येस, या सपोर्टवरती आपल्याला मार्केट येताना दिसू शकतं, परंतु एक हेल्दी पुलबॅक पाहिजे. आता मार्केटने ऑलरेडी इकडनं सुरुवात केली आहे. 2600च्या आसपास पुलबॅक घेतला होता आणि मार्केटने जर बघितलं तर 26,400 या लेवलपासून म्हणजे 800 पॉईंटची नेगेटिव्ह मोमेंटम मार्केटमध्ये बघायला मिळाली, परंतु हेल्दी पुलबॅक बघायला मिळालं नाही. तर सेलिंग साईडला थोडंसं रिस्क फॅक्टर वाढतीये. ओके. तर एक पुलबॅक पाहिजे. इकडे पण बघितलं तर मार्केट काल निगेटिव्ह होतं. एक पुलबॅक आपल्याला एक ग्रीन कॅन्डलमध्ये बघायला मिळालं. पुलबॅक नंतर मार्केटने डायरेक्ट मार्केट निगेटिव्ह झालं का? नाही. पुलबॅक नंतर मार्केटने प्रायजेक्शन करून निगेटिव्ह झालं. तर एक पुलबॅकची वाट बघणं गरजेचं आहे. लेवल जर बघितल्या तर आजचा इंट्राडे लो मार्क केलाय. बुलिश साईडला जर बघितलं तर इकडे एक स्विंग आहे. रेंज जर बघितली ही तर खूप मोठी रेंज होती. थोडंसं स्विंग आपण इकडे स्विंग खाली आपण घेतला थोडा आणि इकडे जर बघितलं तर हे सपोर्टच्या लेवल आहेत आणि तिकडे आपण त्याला एक रेजिस्टन्स इकडे मार्क केलाय. ओके. काय रेंज मिळाली आपल्याला नोटेडिंग झोनची? 25,720. डाऊन साईडला जर बघितलं तर 25,622. तर साधारण एक 90 ते 95 पॉईंटची रेंज आहे निफ्टीमध्ये नोटेडिंगची. ओके. तर इकडे बघितलं तर कन्सोल्टेशन आपल्याला बघायला मिळालं. एक या लेवलवरती सपोर्ट घेतला होता आणि त्याच्यानंतर परत इकडे थोडासा बुलिश मुवमेंटवर तर नाहीच दाखवला, परंतु एक टप्पा खाऊन फक्त वरच्या साईडला येऊन थोडीशी क्लोजिंग जर बघितली तर थोडीशी आपल्याला डाऊन साईडला येऊन अप साईडला जाताना म्हणजे या रेंजमध्ये आपल्याला क्लोजिंग बघायला मिळते. ओके. तर लेवल जर बघितल्या बुलिश साईडच्या तर बुलिश साईडला फर्स्ट रेजिस्टन्स आपल्याला या लेवलवरती बघायला मिळतोय. सेकंड रेजिस्टन्स जर बघितला तर या लेवलवरती आपल्याला बघायला मिळते आणि थर्ड रेजिस्टन्स जर बघितला तर ही काही लेवल आपल्याला बघायला मिळते. ओके. तर मार्केटचा ट्रेंड नेगेटिव्ह आहे. बुलिश साईडला जाताना मार्केटला ताकद लावावी लागणार आहे, मार्केटला एफर्ट्स घ्यावे लागणार. त्यामुळे बुलिश साईडचे लेवल थोड्या छोट्या आहेत, छोटे छोटे रेजिस्टन्सवरती आहेत. ओके. इकडे जर बघितलं तर एक पुलबॅक
डाऊन साईडला परत एक पुल बॅक आणि एक पुल बॅक घेऊन जर काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन होत असेल तर मग आपल्याला छोटा मोठा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ट्रेंड हा निगेटिव्ह आहे. आत्ताच आपण डिस्कस पण केलं होतं की मार्केटमध्ये कंटिन्युअसली निगेटिव्ह प्रेशर आहे. एक पुल बॅक आता इकडनं मोमेंटम हा बुलिश होऊन मार्केट खूप मोठा बुलिश मोमेंटम देईन आपण हे बघत नाही. आपण काय विचार करतोय की बाबा एक पुलबॅक एखाद्या इंट्राडेमध्ये दिवसामध्ये बघायला मिळू शकते. हेल्दी पुलबॅक, एक हेल्दी पुलबॅक घेऊन परत मार्केट निगेटिव्ह साईडला येताना दिसू शकतं बिकॉज प्राइस ॲक्शन तशा पद्धतीने बनत असते. आता जर बघितलं तर इकडे या पद्धतीने एक प्राइस ॲक्शन आहे. जर काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन होत असेल तर एक पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो 25,780 फर्स्ट रेजिस्टन्स. सेकंड रेजिस्टन्स जर बघितलं तर 25,820 आणि थर्ड रेजिस्टन्स जर बघितलं तर 25,870. हे काही रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळत आहेत. 1, 2, 3 ते 3 रेजिस्टन्स आहे. तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. ओके. डाऊन साईडला जर बघितलं तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती येऊया. सपोर्ट जर बघितले तर या लेवलवरती एक सपोर्ट पाहायला मिळतोय. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती एक सेकंड सपोर्ट आहे आणि थर्ड सपोर्ट जर बघितला तर या लेवलवरती आहे. चौथा पण आपण मार्क करून ठेवूया. ओके. कारण की मार्केट डाऊन साईडला जेव्हा जाते तेव्हा मोठे मोठे मोमेंटम दाखवते. आता जर बघितलं इकडे तर प्राइस ॲक्शन समजून घ्या. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जाऊया. लेवल रिमूव्ह करूया. ओके. एक नेगेटिव्ह मोमेंटम पुल बॅक, नेगेटिव्ह मोमेंटम पुल बॅक, नेगेटिव्ह मोमेंटम पुल बॅक. म्हणजे छोटे छोटे पुलबॅक इकडे बघायला मिळते परंतु एक हेल्दी पुलबॅक असा बघायला मिळालेला नाही. तर एक हेल्दी पुलबॅक नंतर जर काही ट्रेंड लाईन वगैरे ब्रेक होत असेल तर एक मोठा सेलिंगचा प्रेशर परत बघायला मिळू शकतो. परंतु जर आत्ता जर बघितलं तर आपण काय केलं इकडे एक इंट्राडे लो मार्क केलाय. ओके. एक इंट्राडे लो मार्क केलाय आणि इकडे छोटा मोठा रेजिस्टन्स आहे. आता इकडे एक छोटा पुलबॅक घेऊन खाली येऊन परत एक छोटा पुलबॅक घेऊन वरती गेले. आता हा सपोर्ट आहे इंट्राडे लोचा 25,622. इकडे जर थोडं कन्सोलिडेशन करून छोटा मोठा टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर परत याचं कंटिन्युएशन आपल्याला एक कन्सोलिडेशन छोटं मोठं झालं इकडे आणखी कन्सोलिडेशन करून जर काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन दाखवून जर टप्पा खाऊन निगेटिव्ह होत असेल तर 25,663 सॉरी 25,563 25,500 25,434 आणि 25,349 या काही लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला सपोर्ट बघायला मिळत आहे. ओके. आज जर बघितलं तर जवळजवळ 200 पॉईंटचा नेगेटिव्ह मोमेंटम आहे टॉपपासून. आता जर डायरेक्ट गॅप डाऊन ओपन होत असेल तर गॅप फिल करताना दिसू शकतो निफ्टी किंवा एक पुलबॅक बघायला मिळू शकतो. पुलबॅक नंतर जर इकडे या पद्धतीने पुलबॅक नंतर जर परत मार्केट जर सपोर्ट ब्रेक करत असेल तर छोटा मोठा नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके. ओव्हरऑल निफ्टीचा चार्ट जर बघितला तर लास्टचे 5 ते 6 ट्रेडिंग सेशन जर बघितले तर मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आहे. परंतु एक हेल्दी पुलबॅक आपल्याला बघायला मिळालं नाही. त्यामुळे लास्टचे 2 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर एका दिवशी 300 पॉईंटची सेलिंग, एका दिवशी 200 पॉईंटची सेलिंग म्हणजे 2 दिवसामध्ये 500 पॉईंटची सेलिंग आपल्याला बघायला मिळाली. तर हाय पॉसिबिलिटी आहे की सोमवारच्या दिवशी आपल्याला एक हेल्दी पुलबॅक बघायला मिळू शकतो. ओके. तर त्याच्यासाठी आपण काही तशा पद्धतीने लेवल इकडे मार्क केलेले आहेत. ओके. तर तुम्ही देखील लेवल मार्क करू शकता, त्याच्यावरती ॲनालिसिस करू शकता, चार्ट रीडिंग करू शकता. ओके. आणि प्राइस ॲक्शन शिकण्याकडे फोकस ठेवा. दुसऱ्यांच्या भरोश्यावर जर तुम्ही मार्केटमध्ये येत असाल तर लांबपर्यंत टिकणं खूप अवघड आहे आणि मार्केट हे खूप रिस्की आहे. त्यामुळे स्वतः अभ्यास करा, स्वतः लर्निंग करण्याचा प्रयत्न करा. ओके. आता चार्ट रीडिंग, प्राइस ॲक्शन हे वेळ देत जावं याला. म्हणजे दिवसाला 100 चार्ट जरी रीडिंग केले तरी काही हरकत नाहीये.
आणि चार्ट रीडिंग करून परत दुसऱ्या दिवशी बघत जावा की आपण काय चार्ट रीडिंग केला होता, त्याचा कसा इम्पॅक्ट मार्केटवरती पडला आहे, हे सगळं परत बघत जावा, बॅक टेस्ट करत जावा. आणि ज्या लोकांना काहीच नॉलेज नाही किंवा बेसिक पण नॉलेज नाही, त्यांनी थोडासा ब्रेक लावा, बघा, व्यवस्थित समजून घ्या. आणि बऱ्यापैकी गोष्टी आपण आपल्या प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये सांगितलेल्या आहेत. तिकडे थोडंसं शिकण्याचं ट्राय करा. तिकडनं शिकल्यानंतर थोडंसं चार्ट रीडिंग करा, अभ्यासाचा वेळ वाढवा. ओके. फक्त मार्केट दिसतंय आणि हे दिसताना खूप सोपं दिसतंय असं जर तुमचा विचार असेल तर चुकीचा विचार आहे तो. खूप अवघड आहे, खूप रिस्की आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे. ओके. तो लक्षात ठेवा. आणि जर प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स जर जॉईन करायचा असेल, लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे. टेलिग्रामला जर तुम्ही जॉईन नसेल तर त्याची देखील लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही टेलिग्रामला देखील जॉईन होऊ शकता. बँक निफ्टीकडे येऊया. गॅप डाऊन आपण डिस्कस केलं होतं. गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडं कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतो. आणि गॅप अप नंतर थोडंसं जर प्राइज ॲक्शन बनत असेल अशा पद्धतीने आणि जर रेजिस्टन्स सपोर्ट ब्रेक होत असेल ट्रेंड लाईनचा तर परत एक नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके. थोडंसं पुलबॅकवरती सेलिंग अशा पद्धतीची प्राइज ॲक्शन बघायला मिळू शकते. चला, बँक निफ्टी जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये देखील बऱ्यापैकी चांगली प्राइज ॲक्शन बघायला मिळाली. बघा, बँक निफ्टीने एक पुलबॅक घेतला, पुलबॅक नंतर लेवल ब्रेक केली, त्याच्यानंतर रेजिस्टन्स फेस केला. बघा कुठे क्लोजिंग दिली बघा, 59,230 ही आपण लेवल, शेवटची लेवल डिस्कस केली होती कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. आणि एक नेगेटिव्ह प्राइज ॲक्शन बघायला मिळाली, सपोर्ट ब्रेक झाला आणि त्याच्यानंतर एक नेगेटिव्ह प्राइज ॲक्शन बघायला मिळाली. नो ट्रेडिंग झोनच्या डाऊन साईडला आल्यानंतर तिकडनं नेगेटिव्ह झाला तो. ओके. रिमूव्ह करूया लेवल सगळे. आता जर बघितलं तर बँक निफ्टीचा जो सपोर्ट आहे तो या लेवलवरती सपोर्ट आहे. ही जर लेवल बघितली आपण, 58,800चा एक सपोर्ट आपल्याला मल्टिपल टाइम बघायला मिळतो. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, शनिवार रविवारी आवर्जून सगळं बघा, खूप काही शिकण्यासारखं आहे. ओके. मल्टिपल टाइम सपोर्ट कुठे बघायला मिळतो, 58,800 वरती. ओके. लास्ट टाइम जर बघितलं तर आपण ही पण प्राइज ॲक्शन डिस्कस केली होती, हा ब्रेकआउट पण आपण बघितला होता. आता जर बघितलं तर वरनं एक डबल टॉप करून मार्केटने नेगेटिव्ह, म्हणजे जर बघितलं तर अजून इतका स्पेस बँक निफ्टीमध्ये आहे 58,800 पर्यंत येण्याचा. आता जर बघितलं तर एका सपोर्ट रेंजमध्ये तो आलेला आहे. ओके. परंतु इतका स्पेस अजून शिल्लक आहे, बिकॉज या लेवलवरती मल्टिपल सपोर्ट आहे. जेव्हा आपण बुलिश झालाय ना, तो इकडनं या लेवलवरनं बुलिश झाला, म्हणजे जे पण बाहेर लोक होते ते या लेवलवरती आल्यावरती थोडेसे इंटरेस्टेड होतात ते. ओके. तर थोडंसं 5 मिनिटं टाइम फ्रेमवरती जाऊया. लेवल मार्क करूया, इंट्राडे लो, रेजिस्टन्स मार्क करूया. या लेवलवरती एक रेजिस्टन्स बघायला मिळतोय. कन्सोलिडेशन एरिया, रेजिस्टन्स 59,330. सपोर्ट जर बघितलं तर 59,158. तर ही एक रेंज आहे जिकडे मार्केटमध्ये आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळते, नो ट्रेडिंग झोनची रेंज आहे. ओके. छोटी मोठी प्राइज ॲक्शन जर बघितली तर काहीशी इकडे आपल्याला अशा पद्धतीने छोटी मोठी बुलिश प्राइज ॲक्शन बघायला मिळते. बुलिश प्राइज ॲक्शन करून रेजिस्टन्स जर ब्रेक झाला तर फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स, थर्ड रेजिस्टन्स. 59,331चा रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 59,439चा रेजिस्टन्स, 59,570च्या आसपास सेकंड रेजिस्टन्स आहे. थर्ड रेजिस्टन्स 59,652. ओके. हे 3
रेजिस्टन्स लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. ओके. आता जर बघितलं तर याच्यामध्ये देखील प्राइस ॲक्शन निगेटिव्ह आहे. या लेवलवरती एक सपोर्ट घेतलाय. एक पुलबॅक नंतर जर कन्सोलिडेशन होऊन जर रेजिस्टन्स ब्रेक होईल तर या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात, ते ज्या की आपण इकडे बघितले आहेत आता. सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट आहे. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती एक छोटा सपोर्ट बघायला मिळतो. कन्सोलेशन त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल, सपोर्ट जर ब्रेक होत असेल 59,158 जो की आजचा इंट्राडे लो पण आहे. त्याच्यानंतर जर फर्स्ट सपोर्ट बघितला तर 59,040 58,938 आणि 58,800 जो की हा एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळतो. ओके. तिकडे प्राइस ॲक्शन इकडे बघा, थोडंसं ट्रेंड लाईन किंवा चॅनल वगैरे जर तयार झालं आणि त्याच्यानंतर जर डाऊन साईडला लेवल ब्रेक होत असेल तर परत आपल्याला मार्केटमध्ये कंटिन्युएशन बघायला मिळू शकतं. गॅप डाऊन नंतर छोटा मोठा पुलबॅक बघायला मिळू शकतो. गॅप अप नंतर मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन राहू शकतं किंवा अशा पद्धतीने जर चॅनल क्रिएट केला आणि जिकडे पण 2-3 वेळ सपोर्ट घेऊन ट्रेंड लाईन जर ब्रेक होत असेल तर परत तिकडनं छोटासा नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके. तर या सगळ्या कन्सेप्ट आहे ह्या प्राइस ॲक्शनमध्ये आपण डिटेल्समध्ये शिकलेलो आहे. आय होप बँक निफ्टीचं देखील लेवल तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. जाऊया सेन्सेक्समध्ये. ऑप्शन चेन 15 जानेवारीची एक्सपायरी आणि निफ्टीची जर बघितली तर 13 जानेवारीची आहे. ओके. आणि खूप साऱ्या लोकांचे क्वेश्चन असतात की सर ही ऑप्शन चेन तुम्ही कुठं पाहता, चार्टवरती कसं काय येते? तर हे जे आहे हे धनचं प्लॅटफॉर्म आहे, धनचा. ओके. धनच्या प्लॅटफॉर्मवरती अशा पद्धतीने ऑप्शन चेन बघायला मिळते. तुम्हाला धनचा प्लॅटफॉर्म यूज करायचा असेल तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन देतो, टेलिग्रामवर देखील देतो. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर वापरू शकता, कारण की थोडंसं ऑप्शन चेन याच्यावर सुटसुटीत बघायला मिळते. ओके. चला सेन्सेक्समध्ये जाऊया. सेन्सेक्समध्ये जर बघितलं तर इनसाइड कॅन्डल बनली होती, शार्प सेलिंग दाखवली इनसाइड कॅन्डल नंतर आणि ट्रेंड लाईन नंतर देखील सपोर्ट लेवल नंतर देखील एक शार्प सेलिंग बघायला मिळाली. आता जर 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर गेलो आणि सगळ्या लेवल रिमूव्ह जर केल्या तर याने देखील एक स्ट्रॉंग सपोर्ट ब्रेक करून खालच्या साईडला आले. आता इकडे जर बघितलं तर एक राऊंड लेवल आहे 83,000ची. त्याच्यानंतर परत एक छोटासा सपोर्ट आहे या लेवलवरती. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जर आपण इंट्राडे लो मार्क केला तर 83,450 आणि इकडे जर जाऊन आणखी एखादा सपोर्ट जर बघितला तर या लेवलवरती एक सपोर्ट बघायला मिळते. रेजिस्टन्स टेक्निकल रेजिस्टन्स 83,800 वरती येतो, थोडासा मोठा आहे, ठीक आहे. डाऊन साईडच्या लेवल जर बघितलं तर नेगेटिव्ह कन्सोलिडेशन, छोटा मोठा पुलबॅक घेऊन कन्सोलिडेशन करून जर सपोर्ट ब्रेक होत असेल नो ट्रेडिंग झोनचा, नो ट्रेडिंग झोन पहिला समजून घ्या. 83,450 आणि 83,800 साधारण एक 300-350 पॉईंटचा नो ट्रेडिंग थोडासा मोठा आहे. ओके. सपोर्ट जर ब्रेक होत असेल तर डाऊन साईडला 83,212, 83,010 आणि 82,774 या लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला एक छोटे मोठे सपोर्ट आपल्याला बघायला मिळत आहे, जे की टेक्निकल सपोर्ट आहे. रेजिस्टन्स जर बघितलं तर 83,800चा रेजिस्टन्स आहे नो ट्रेडिंग झोनचा, राऊंड लेवल आहे. जर ब्रेक होतीये तर फर्स्ट रेजिस्टन्स आहे 84,000, सेकंड आणि थर्ड. तर काय इकडे लेवल पाहायला मिळतात आपल्याला 83,800 लेवल जर ब्रेक होती तर फर्स्ट रेजिस्टन्स आहे या लेवलवरती 83,000, राऊंड लेवल आहे 84,000ची राऊंड लेवल आहे. सॉरी, एक सेकंड फक्त. ओके. 84,000ची राऊंड लेवल आहे. त्याच्यानंतर 84,236 आणि 84,400
तर हे काही रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळत आहे. 83,800 83,400 नोट ट्रेडिंग झोन आहे. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर गॅप अप गॅप डाऊन सेटअप बघायला मिळू शकतो, किंवा गॅप डाऊन नंतर एक पुल बॅक बघायला मिळू शकतो, बिकॉज कंटिन्युअसली निगेटिव्ह आहे. जर डायरेक्ट गॅप डाऊन ओपन होत असेल तर एक पुल बॅक बघायला मिळू शकतो. गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडं मोठं कन्सोलिडेशन आपल्याला बघायला मिळू शकतं. आणि गॅप अप मध्ये बुलिश व्ह्यू थोडंसं रिस्की आहे, परंतु कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. कन्सोलिडेशन नंतर जर ट्रेंड लाईन ब्रेक होत असेल मग तिकडे प्राइस ॲक्शन तुम्ही मार्क करू शकता, आणि त्याच्यानंतर मग छोटा मोठा नेगेटिव्ह मोमेंटम हे सपोर्ट बघायला मिळू शकतात. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रींपर्यंत नक्की शेअर करू शकता. जे लोक मार्केट शिकण्यासाठी इंटरेस्टेड आहे त्यांच्यासोबत देखील शेअर करू शकता. आणि व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर मंडे मास्टर क्लास अशी कमेंट करू शकता. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.